हे तेवढं आठवत नाही की मागे हा मुद्दा झाला, तेव्हा तो कदाचित रिपीट होऊ शकतो, पण अभ्यासाचा भाग आहे. श्रीमद भागवत पुराण हे व्यासांनी 18वं पुराण, आपण ज्याला म्हणतो 17 पुराणं आधी लिहिलेली आहेत आणि त्याच्यानंतर हे 18वं पुराण आहे. आणि 18वं पुराण लिहिण्याआधी व्यासांची जी मनस्थिती आहे त्याचा उल्लेख भागवतामध्ये आलेला आहे. भागवतामध्ये ज्या ज्या व्यक्तिरेखांचा उल्लेख आहे, जी जी नावं आहेत, ही नावं किंवा हे जे सगळे आहेत हे अत्यंत प्रामाणिक आहेत. हे भागवताचं वैशिष्ट्य आहे. त्यातलं कोणीही असं म्हणत नाही की हे मी सांगतो आहे, हे मी कुठेतरी ऐकलं आहे माझ्या गुरूंकडनं. ती कथा चालू असताना त्यावेळेला मी उपस्थित होतो, त्यावेळेला मी हे ऐकलं आहे आणि ते जे मी काही ऐकलं आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो किंवा ते मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळेला आवाज तुटतोय गुरुजी तुमचा, बिलकुल ऐकायला येत नाहीये. आवाज येत नाही ऐकू? गुरुजी तुमचा आवाज येत नाही, आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का बघा? एकच मिनटं. हां, आता येतोय? आवाज येतोय किंवा नाही सांगा. श्रीमद भागवत हे 18वं पुराण आहे व्यासांनी लिहिलेलं. आपण त्या सगळ्या पुराणांची यादी पाहिली आणि भागवतामध्ये प्रत्येकजण हा एवढा प्रामाणिक आहे की ते प्रत्येक ती जी व्यक्ती आहे ज्याच्या मुखातून काही ना काहीतरी ऐकू येते, काही ना काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे, तो जो वक्ता आहे तो सांगतो आहे दरवेळेला की हे माझं नाही आहे, माझ्या गुरूंकडून, किंवा ही कथा ज्यावेळेला चालू होती तेव्हा त्या ठिकाणी मी उपस्थित होतो आणि त्या कथेमध्ये मी जे ऐकले ते मी तुम्हाला सांगतो, हे काही माझं नाही. हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला भागवतामध्ये बघायला मिळेल. एकूण मूळ ग्रंथामध्ये सुद्धा श्रीमद भागवत हे 3 ठिकाणी वेगवेगळं चालू आहे. त्याचा कालखंड वेगळा आहे. म्हणजे ज्यावेळेला परीक्षिती राजाला शुकदेवांनी भागवत सांगितलं ते मूळ भागवत जे आपल्याला आत्ता उपलब्ध आहे 18,000 श्लोकांचं, मी सांगितलं की हे जे चतुश्लोकी भागवत आहे त्याच्या 2 परंपरा आहेत. एक परंपरा म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना, आपला पुत्र या नात्याने सांगितली आणि नारदांनी व्यासांना सांगितली. व्यासांनी त्या 4 श्लोकांचं 18,000 श्लोकांमध्ये विस्तार केला आणि पुढे तो शुकदेवांना शिकवला. ही एक परंपरा. आणि दुसरी परंपरा म्हणजे ज्यावेळेला भगवान महाविष्णू ब्रह्मदेवांना हे सांगत होते चतुश्लोकी भागवत, त्यावेळेला ते सांगत असताना शेषांनी ते ऐकलं आहे आणि शेषांनी पुढे ते चतुश्लोकी भागवत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून मदत केलेली आहे. आपण पाहिलं, पहिला श्लोक पाहिला आणि त्याच्या पुढे भागवत पुराण हे ज्यावेळेला लिहिलं गेलं त्याचं वैशिष्ट्य असं आहे, आपण कुठलाही ग्रंथ जर काढला तर त्या ग्रंथामध्ये तो ग्रंथ पूर्ण झाला किंवा एखादं स्तोत्र पूर्ण झालं की त्याच्यानंतर त्याची फलश्रुती आहे. पण श्रीमद भागवत असा महान ग्रंथ आहे की जो ग्रंथ लिहिण्यापूर्वी त्याची फलश्रुती आधी लिहिली आहे. म्हणजे पद्मपुराण आणि स्कंदपुराण ह्या पुराणांमध्ये काहीसा फरक आहे. त्याच्यामध्ये त्याची फलश्रुती पाहायला मिळते. फलश्रुती म्हणजे काय तर हे जे आम्ही श्रवण करणार आहोत ते ऐकल्यानंतर, ते वाचल्यानंतर त्याचा काय लाभ होईल
आपण बऱ्याच वेळा प्रत्येक स्तोत्र म्हणतो किंवा सत्यनारायणाच्या पूजेमध्ये गुरुजी संकल्प सांगतात आणि हे सगळं आम्हाला मिळू देत. तसंच श्रीमद भागवतामध्ये तो ग्रंथ लिहिण्याच्या आधी म्हणजे 5व्या आणि 6व्या पुराणामध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य आधी आलेलं आहे आणि त्या महात्म्याचा पहिला श्लोक आपण पाहिला, ज्याच्यामध्ये पुढे जो पुढचा श्लोक येतो अच्छा. म्हणजे मग संदीप आपल्याला सांगितलं. शुकदेवाला सांगितल्यानंतर शुकदेवांनी परीक्षिताला, बरोबर असं येईल. तुम्हाला जी हॅलो. शंका ह्याच्यामध्ये ऍक्च्युली असं नाहीये. ज्या वेळेला सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळेला भगवंतांनी ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, त्यामुळे त्यांनी इकडे तिकडे बघितलं, तप असं ऐकू आलं. त्यावेळेला भगवानांनी ब्रह्मदेवाला भागवत सांगितलं, ब्रह्मदेवांनी नारदांना चतुश्लोकी भागवत सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं तेव्हा त्यांनी त्याचं 18,000 केले. नंतर व्यासांनी त्यांचा मुलगा शुकदेव त्यांना सांगितलेलं आहे आणि शुकदेवांनी परीक्षितला. ही एक परंपरा आहे आणि भागवतामध्ये अजून दुसरी परंपरा, ते आता गुरुजी सांगणार होते. आणि शौनक अशा सगळे विषय येतात. मी तुम्हाला एक विनंती करतो की एकतर मध्ये बोलू नका. तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही लिहून ठेवा. वर्ग संपण्यापूर्वी आपण एक 15 मिनटं त्याच्या शंका समाधानाकरता तो वेळ देऊयात. काय होतं, मध्ये तुम्ही काही डिस्टर्ब केलं तर थोडीशी लिंक तुटते, कारण मी हे कुठेही लिहिलेलं नाही आहे. ह्याच्याकरता मी ही तुम्हाला विनंती करतो. अशा 2 परंपरा डिस्कनेक्ट झाला होता ना त्या काळामध्ये, आम्ही चर्चा केली, बाकी काही नाही. हां मी लगेच करेक्ट होण्याचा प्रयत्न केला. तर अशा 2 श्रीमद भागवताच्या परंपरा सांगितल्या जातात. दुसरी परंपरा राहिली आहे सांगायची. मी दुसऱ्या परंपरेबद्दल काही सांगितलंच नाही आहे. फक्त भगवंत ज्या वेळेला महाविष्णूंना सांगत होते त्यावेळेला शेषांनी ते ऐकलं आणि त्याच्यानंतर पुढे विस्तार जो केलेला आहे तो व्यासांनीच केलेला आहे. ते चतुश्लोकी भागवतच आहे. काही शंका आहे का ह्याच्यामध्ये? काही शंका असेल तर नंतर विचारा, लिहून ठेवा, म्हणजे मध्ये लिंक तुटणार नाही, एवढी फक्त विनंती आहे. आणि त्याच्यानंतर भागवताच्या महात्म्यामध्ये असा श्लोक येतो, भगवान श्रीकृष्णांना वंदन केलं आणि त्याच्यानंतर शुकदेव 16 वर्षाचे शुकदेव आहेत असा उल्लेख आहे. आपण अनेक ठिकाणी हा उल्लेख ऐकला असेल की शुकाचार्यांचं वय हे 16 वर्ष सांगितलेलं आहे. शुकदेवांच्या जन्माची कथा माहिती आहे का? आत्तापर्यंत मी विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो, पण जेवढी श्रीमद भागवत कथा सप्ताह झाले त्याच्यामध्ये ही कथा मी सांगितलेली नाही, पण आपल्याला माहिती असावी म्हणून सांगतो. तुम्ही सांगितली तरी हरकत नाही. माहिती आहे का? असेल तर हो सांगा, कुणी नसेल तर मी सांगतो. सांगा गुरुजी, माहित नाही. हां सांगतो. 18,000 श्लोक व्यासांचे लिहून तयार झालेत आणि व्यास तपश्चर्येला गेलेत आपल्या कुटीमध्ये. आता हे कुणाला तरी शिकवावं. कुणाला शिकवावं तर पुत्राला शिकवावं अशी त्यांची मनीषा आहे आणि त्या आहे ना, त्या इच्छेनं ते तपश्चर्या करतात. प्रसंग असा सांगतात की भगवान महादेव आणि पार्वती माता दुपारचं भोजन झालेलं आहे आणि महादेव हात धुवून नुकतेच काहीतरी त्यांना काम आठवलं म्हणून बाहेर पडलेले आहेत आणि त्याच वेळेला बरोबर देवर्षी नारद त्या ठिकाणी आले. नारदांनी बघितलं आणि मातेला विचारलं, माते तुम्ही दुपारच्या वेळेला काय करता भोजन झाल्यानंतर? तेव्हा पार्वती माता म्हणाली की दुपारच्या वेळेला आम्ही सारीपाठ खेळतो आणि हा सारीपाठ जेव्हा आम्ही खेळतो त्यावेळेला भगवान महादेव शिवजी मला काही कथा सांगतात. देवर्षी नारद हसले. पार्वती मातेने विचारलं, का हसलात?
ते म्हणाले, तुम्ही बायकांना अगदी भोळ्या असता म्हणाले. बघा, असं जर आपल्याला कोणी म्हणालं ना की तुम्ही अगदी भोळे आहात, तर आपल्याला असं लगेच वाटतं की निश्चित अशी कुठली तरी गोष्ट आहे जी मला माहिती नाही आहे. आणि पार्वती मातेला पण तेच वाटलं. तिनं नारदांना विचारलं, का असं का म्हणतोयस तू नारदा? त्यांनी विचारलं, माते तुला शिवजींनी कुठल्या कुठल्या कथा सांगितल्या? तिने सांगितलं, ह्या कथा मला सांगितल्या. मग नारद पुढे म्हणाले, छे, म्हणजे त्यांचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे. पार्वतीला फार वाईट वाटलं. म्हणाले, असं कसं होईल? प्रेम नाही कसं म्हणतोस नारदा? तेव्हा नारद म्हणतात, मग मला एक सांग, त्यांच्या गळ्यामध्ये जी रुंडशुंड माळा आहे, शिवजींच्या गळ्यामध्ये जी कवट्यांची माळा आहे, ती माला, त्या माळेमध्ये ज्या कवट्या आहेत त्या कुणाच्या आहेत? एवढं नारद म्हणाले आणि त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यांचं काम झालं होतं. काही काळानंतर शिवजी परत आले, सारीपाटाचा डाव मांडला आणि शिवजींच्या लक्षात आलं की आज नेहमीसारखा चेहरा नाही आहे. आपल्याला सुद्धा लक्षात येतं बघा, घरी गेल्यानंतर चेहऱ्याकडे बघितलं की कळतं आज काहीतरी बिनसलं आहे. पार्वती मातेकडे पाहिलं शिवजींनी आणि म्हणाले, आज काहीतरी बिनसलं आहे. आणि म्हणून दोघेही सारीपाटाला बसले आणि आता डाव टाकणार. तेवढ्यात पार्वती म्हणाली, काय हो, तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे का? शिवजी म्हणाले, हे काय विचारणं झालं का? म्हणाले, आणि असा प्रश्न तुला का पडावा? तेव्हा पार्वती म्हणते, नाही, तुमचं माझ्यावर खरं प्रेम नाही. नाही ग, म्हणाले, माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे. काय काय करू सांग तुझ्या प्रेमाकरता? ती म्हणाली, बाकी काही करू नका, फक्त मला एक सांगा की ही तुमच्या गळ्यामध्ये जी कवट्यांची माळ आहे, रुंडशुंडांची माळ आहे, त्या कवट्या कोणाच्या आहेत एवढं मला फक्त सांगा. शिवजी पार्वतीला सांगतायत की तुला मी सांगितलं असतं पण तुला ते ऐकवणार नाही, तेव्हा तू त्या नादाला लागू नकोस पार्वती. तो विषय सोडून दे, तू दुसरं काहीही मला विचार. पार्वतीने पुन्हा पुन्हा आग्रह केला, नाही नाही, मला सांगाच. आणि म्हणून शिवजी म्हणाले, पार्वती तुला खरं सांगतो, ह्या सगळ्या कवट्या ह्या तुझ्या आहेत. पार्वतीला फार मोठं आश्चर्य वाटलं. ह्या सगळ्या कवट्या माझ्या आहेत म्हणजे? म्हणाले, म्हणजे मला सविस्तर सांगा. तेव्हा शिवजी म्हणाले, हे सगळे तुझे आधीचे जन्म आहेत, पूर्वजन्मा, तुझे जेवढे पूर्वजन्म होऊन गेले तेवढ्या सगळ्याच्या ह्या कवट्या आहेत. आणि सगळ्या जन्मांमध्ये माझं तुझ्यावरती तेवढंच प्रेम होतं, म्हणून मी ह्या माला परिधान करतो काय. तिनं विचारलं, मग तुमचे जन्म नाही, तुमच्या कवट्या कुठे आहेत? ते म्हणाले, मला जन्म नाही, मी अजन्म आहे, मी अमर आहे. ती म्हणाली, तुम्ही कसे काय अमर आहात? ते म्हणाले, मला अमर कथा माहिती आहे म्हणून मी अमर आहे. आणि मग पार्वती मातेनं हट्ट धरला की मला तुम्ही ती अमर कथा ऐकवा. शिवजी म्हणाले, अगं इथे ती कैलासावरती ऐकवता येणार नाही, आपल्या आजूबाजूला अनेक जीव आहेत. पार्वतीनं हट्ट धरला, नाही नाही, मला तुम्ही ती कथा ऐकवा, मी काही त्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. आणि मग असं म्हणतात की शिवजी आणि पार्वती योगमायेनं कैलास पर्वतातल्या एका विशिष्ट अशा पर्वतावरती गेले, ज्या ठिकाणी कोणताही म्हणजे शिव आणि पार्वती ह्यांच्याशिवाय दुसरा ज्याला जीव म्हणता येईल किंवा सजीव म्हणता येईल असा त्या ठिकाणी नाही. एका झाडाच्या खालती, ते निष्पर्ण झाड होतं, गतप्राण, ज्या झाडामध्ये प्राण नाही अशा झाडाच्या खालती पारावरती त्या झाडाच्या शिवजी आणि पार्वती बसले. आणि शिवजी म्हणाले, पार्वती, मी तुला ती अमरकथा सांगतो, परंतु एक लक्षात ठेव, ज्यावेळेला मी कथा सांगायला सुरुवात करीन त्यावेळेला मी समाधी भाषेमध्ये सांगतो, मला समाधी लागते. आणि त्या समाधी भाषेमध्ये मी तुला ती कथा सांगेन, पण तू एक मात्र लक्षात ठेव की तुला झोप लागू देऊ नये. तू कायम मला काहीतरी ज्याला हुंकार दे, रिस्पॉन्स दे, काहीतरी म्हण की जेणेकरून मला कळेल की तू जागी आहेस. आणि असं म्हणून शिवजींनी त्या पार्वती मातेला श्रीमद भागवताची कथा सांगायला सुरुवात केली.
बघा, लक्षात घ्या, ज्यावेळेला कथा सुरू होण्याच्या पूर्वीचा काही काळ आहे, त्यावेळेला त्या झाडावरती एकही पान नाही आहे, निष्पर्ण असं ते झाड आहे. आणि त्या झाडाच्या ढोलीमध्ये एक अंड आहे. ते अंडसुद्धा मृत आहे, पोपटाचं अंड आहे. ते शुक म्हणतात पोपटाला. त्या शुकाचं अंड आहे ज्याच्यामध्ये प्राण नाही आहे. म्हणजे अजून प्राण त्या ठिकाणी स्थित झालेला नाही. म्हणून त्या ठिकाणी शिवजी आणि पार्वती यांच्याशिवाय दुसरं कोणीही नाही आहे ज्यांनी ती कथा ऐकण्याकरता म्हणून उपस्थित आहेत. आणि जसं शिवजींनी ती कथा सांगायला सुरुवात केली तसा त्या अंड्यामध्ये प्राण निर्माण झाला. आणि अंड्यामधून प्राण निर्माण झाला. ते छोटं पोपटाचं पिलू अंड्यामधून बाहेर आलं आणि ते अंड्याच्या बाहेर येऊन त्या डोलीमध्ये बसून ती कथा आता ऐकतंय. आणि त्यानं बघितलं की जे कथा सांगतायत त्यांच्यासमोर कोणीतरी बसलं आहे आणि ती मधनं हुंकार देते आहे, जी स्वामी, जी स्वामी असं काहीतरी म्हणते आहे. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना असेल किंवा आपण सगळ्यांनी ऐकलं आहे की पोपट आपण जे शिकवू ते बोलतो असं म्हणतात. तुम्ही चांगलं शिकवलं तर चांगलं बोलेल, वाईट शिकवलं तर वाईट बोलेल. आणि त्याचप्रमाणे त्या पोपटाच्या पिलाच्या कानावरती ते संस्कार झाले, जी स्वामी, जी स्वामी. आणि नकळत पार्वती मातासुद्धा समाधी अवस्थेमध्ये गेली. एका अर्थानं तिला झोप लागली. आणि आता शिवजी कथा सांगतायत आणि ते मध्ये मध्ये ज्यावेळेला कथेच्या थांबतायत त्यावेळेला आता हा जो शुक आहे तो पार्वती मातेनं जे जी स्वामी, जी स्वामी म्हटलेलं आहे ते तो म्हणतो आहे आता. असं त्या पोपटानं, त्या शुकानं ती संपूर्ण श्रीमद भागवत कथा आधी श्रवण केली आहे, प्रत्यक्ष भगवान शिवांच्या मुखातून. कथा संपूर्ण संपली. शिवजी भानावरती आले, समाधी अवस्था उतरवली आपली. आणि त्यांनी समोर बघितलं तर पार्वती निद्राधीन झालेली आहे. आणि जर पार्वती निद्राधीन आहे तर मग ही कथा ऐकली कुणी किंवा आपल्याला हुंकार कोण देत होतं हा मोठा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी इकडे तिकडे बघितलं तर एकही जीव नव्हता. त्यांनी जसं झाडाच्या वरती बघितलं, वरच्या दिशेने बघितलं, तसं त्यांना लक्षात आलं की एक पोपटाचं पिलू जिवंत झालेलं आहे. आणि त्यानं ती कथा ऐकली. शिवजींनी आपला त्रिशूळ उचलला आणि आता ते त्या पोपटाच्या मागे त्याला मारण्यासाठी म्हणून धावत आहे. तिन्ही लोकांमध्ये तो जो पोपट आहे, तो जो शुक आहे तो उडतो आहे. आणि शिवजी तिन्ही लोकांमध्ये त्याच्या पाठीमागे धावत आहे. आणि उडत 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 ते जे पोपटाचं पिलू आहे ते व्यासांच्या आश्रमामध्ये आलं. आणि असं सांगतात व्यासांची पत्नी अरिणीदेवी यांच्या मुखामध्ये ते गेलं आणि मुखावाटे त्या शुकानं अरिणीदेवींच्या उदरामध्ये, गर्भामध्ये प्रवेश केला. आणि शिवजी आलेत. बरं, शिवजी प्रखर वैराग्यधारी आहेत, त्यामुळे ते व्यासांच्या कुटीमध्ये थेट जाऊ शकत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे हे संसारिक आहेत व्यास. त्यामुळे शिवजी बाहेर उभे आहेत. साक्षात शिवजी आले दारामध्ये. व्यास बाहेर आले कुटीच्या. शिवजींना प्रणाम केला. म्हणाले, ज्याच्यासाठी मी हे सगळं आराधना आरंभली होती त्याचं दर्शन प्रत्यक्ष मला झालं. शिवजी म्हणाले, ते दर्शन वगैरे बाजूला राहू दे. शिवजींनी सगळा घडलेला प्रसंग सांगितला. आणि शिवजी व्यासांना म्हणतायत की त्या पोपटाच्या पिलाला बाहेर येऊ दे, मला त्याला मारायचं आहे. व्यासांनी विचारलं, तुम्हाला कोणाला मारायचं आहे? शिवजी म्हणतायत, ज्या पोपटाच्या पिलानं, ज्या शुकानं ती अमरकथा ऐकली त्याला मला मारायचं आहे. तेव्हा व्यास अत्यंत नम्रपणाने शिवजींना म्हणाले, महादेव, तुमच्या मुखातून ज्यानं अमरकथा ऐकलेली आहे तो मरेलच कसा हे तुम्ही मला सांगा. आणि त्याच्यानंतर शिवजींनी त्या
शुकाला आशीर्वाद दिले. शिवजी त्या ठिकाणाहून निघून गेले आणि व्यासांना जे अपेक्षित होतं की भगवान शिवांसारखा अत्यंत वैरागी वृत्तीचा पुत्र माझ्या उदरी जन्माला यावा, ती इच्छा एका अर्थानं भगवंतांनी त्यांची पूर्ण केली. आणि असं म्हणतात की शुकाचार्य व्यासांच्या पत्नीचं नाव आहे अरिणी देवी. अरिणी देवींच्या उदरातून बाहेरच येईना. 16 वर्षाचे आहेत शुकाचार्य. 16 वर्ष होईपर्यंत ते मातेच्या उदरातून बाहेर आलेले नाही. त्यांना असंच वाटतंय की मी जर उदरातून बाहेर आलो तर माझ्यावरती मायेचा प्रभाव होईल आणि एकदा जर मी मायेच्या प्रभावामध्ये जर जखडलो गेलो तर पुन्हा मला त्याच्यातून बाहेर येता येणार नाही. पुढे त्यांना शिवजींनी आशीर्वाद दिले की तुमच्यावरती कुठलाही मायेचा प्रभाव होणार नाही. आणि मग शुकदेव मातेच्या गर्भातून बाहेर आले आणि कोणतंही कर्म त्यांनी केलेलं नाही. मौंजी बंधन आणि या सगळ्या गोष्टी शुकदेवांनी न करता, कारण 16 वर्षाचे बाहेर आले होते, ते सगळं टाळून, कोणताही अभ्यास टाळून मायेच्या बंधनात आता मी अडकणार नाही हे याची पक्की खात्री करून शुकदेव त्या ठिकाणी निघून गेले आणि जंगलामध्ये जाऊन राहायला लागले. अशी कथा शुकदेवांच्या जन्माची आहे. आपण विद्यार्थी म्हणून आपल्याला ही कथा माहिती पाहिजे. भागवत कथा करत असताना जिथे वेळ आहे तिथे काही प्रमाणामध्ये ही कथा सांगावी. मला तेवढा वेळ कुठल्याच भागवतात झालेला नाही आहे की शुकदेवांची जन्मकथा ही सांगावी, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती असावी म्हणून ती सांगितली. भागवत मुळात जे चालू आहे ते 3 ठिकाणी चालू आहे. आपल्याकडे जे भागवत आलं आहे ते शौनकांचा आणि सूतांचा संवाद या रूपानं ऐकलेलं आहे. उग्रश्रवा असं त्या सूतांचं नाव आहे. रोमहर्षण किंवा लोमहर्षण, ल किंवा र, हिंदी आणि मराठीमध्ये तेवढा फरक आहे त्या नावाचा. अशा नावाचे एक ऋषी होते. आता त्यांचं असं नाव का पडलं तर असं सांगतात यांचं वय कित्येक कल्पांचं आहे आणि दरवेळेला ज्यावेळेला एक कल्प संपतं त्यावेळेला त्यांच्या शरीरावरचा एक लोम किंवा एक रोम म्हणजे एक केस गळून पडतो, म्हणून त्यांचं नाव लोमहर्षण किंवा रोमहर्षण असं आहे. आणि त्यांचा पुत्र उग्रश्रवा. भागवतामधली नावंसुद्धा फार महत्त्वाची आहे. ज्यांचं श्रवण अत्यंत उग्र आहे म्हणजे त्यांनी खूप ऐकलेलं आहे त्यांचं नाव आहे उग्रश्रवा. भागवतातली नावं ही उगाचच काहीतरी ठेवायची म्हणून ठेवलेली नाही आहेत किंवा सांगायची म्हणून सांगितलेली नाही आहेत. ती जी नावं आहेत त्याच्या पाठीमागे भरपूर विचार केलेला आहे. भागवतामध्ये ज्या काही परंपरा सांगितल्यात त्यातल्या काही परंपरा मध्येच खंडित झालेल्या आहेत. म्हणजे अमुक एका राजाला 100 पुत्र होते, त्यातले पहिले 9 त्यांची नावं आणि पुढच्यांची नावं नाही. याचं कारण असं आहे की परीक्षिती राजानं शुकदेवांना विचारलं आहे की भगवंतांचे अवतार, महाविष्णूंचे अवतार ज्या ज्या कुळामध्ये किंवा ज्या ज्या परंपरेमध्ये झाले त्यांच्या कथा मला तुम्ही ऐकवा, म्हणून पुढच्या सगळ्या वंशाचा विस्तार याच्यामध्ये नाही. 88,000 ऋषी जमलेले आहेत. हे ऋषी कशाकरता जमले आहेत तर मुळामध्ये आत्ता आपण ज्यांना सायंटिस्ट असं म्हणतो हे ऋषी सगळे सायंटिस्ट आहेत. एखादा प्रयोग करायचा आणि तो वर्षानुवर्ष त्या पद्धतीचं ज्ञान संपादन करायचं, त्याच पद्धतीचे त्याचे परिणाम येत आहेत का नाही हे पाहायचं आणि त्याच्यानुसार अनुमान काढायचं. असं 1000 वर्ष चालू आहे. एखादी गोष्ट 1000 वर्षाच्या तपश्चर्येनं सातत्यानं करणं याला सत्र असं म्हटलेलं आहे. 1000 वर्षाचा कालावधी. आत्ता आपण जो सत्राचा उल्लेख करतो तो बऱ्याच वेळा
एखाद्या कार्यक्रमामध्ये पहिलं सत्र अमुक अमुक आणि दुसरं सत्र ह्या बुवांचं किंवा त्या बुवांचं, ह्या गुरुजींचं आणि त्या गुरुजींचं. पण सत्र या शब्दाचा खरा अर्थ 1000 वर्ष त्या पद्धतीनं, एका विशिष्ट पद्धतीनं, एका विशिष्ट दिशेनं चालणारा अभ्यास याला सत्र म्हटलेलं आहे. या सत्रामध्ये सकाळच्या वेळेला काही कार्यक्रम आहेत, संध्याकाळच्या वेळेला काही कार्यक्रम आहेत आणि मधला भोजनानंतरचा वेळ जो आहे तो थोडासा रिकामा आहे. आणि या भोजनानंतरच्या कालावधीमध्ये काय करावं, काय श्रवण करावं किंवा कुठल्या पद्धतीचं चिंतन करावं जेणेकरून पुढे येणाऱ्या कलियुगामध्ये सर्वसामान्य माणसांना तरुण जाणं सोपं होईल असा विचार हे सगळे ऋषी करतात. आणि याच वेळेला त्या ठिकाणी सूत महोदय आले. हे सूत म्हणजे मी मगाशी जो उल्लेख केला ते उग्रश्रवा नावाचे ऋषी आहेत. या सूतांना बसायला आसन दिलं, त्यांची पाद्यपूजा केली. आता आपल्या सगळ्यांना सूत या शब्दाचा अर्थ माहिती आहे, सूतपुत्र करणं आपण माहिती आहे. हे एका अर्थानं ब्राह्मण नाही. आणि त्यांना आसन दिलं, पाद्यपूजा त्यांची केली, त्यांना योग्य स्थानावरती बसवलं. आणि आता सगळे 88,000 ऋषी जमलेत आणि त्यातले प्रमुख ज्यांनी प्रश्न विचारला आहे त्यांचं नाव आहे शौनक. शौनक गोत्रातला आहे का कोणी? असेल तर जरा सांगा. वर्गात आहे का? माहिती आहे का आपलं गोत्र कुठलं आहे? शौनक ते पण आमचं शौनक नाही. बरं शौनक नाही. नाही, जे आहेत शौनक त्यांनी सांगा. नाही ते असेल कोणी तर मुद्दाम अशा करता विचारलं की शौनकांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करण्याकरता विचारलं होतं, बाकी काही नाही. आणि शौनकांनी यांना प्रश्न विचारला आहे की ह्या कलियुगामध्ये तुम्ही आम्हाला असं साधन सांगा पुढच्या येणाऱ्या पिढ्यांकरता, कारण पुढच्या पिढ्यांना मोठ्या प्रमाणावरती तपश्चर्या करणं, ध्यानधारणा करणं हे शक्य होणार नाही. कारण एकतर कलियुगामध्ये असलेलं आयुर्वान आणि पुढे होत जाणारा, त्यात कलियुगामुळे होत जाणारा ऱ्हास जो आपल्या एकूण शरीराचा होतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाळणं शक्य होणार नाही. तेव्हा तुम्ही आम्हाला असं काहीतरी शाश्वत साधन सांगा ज्याच्यामुळे ह्या मनुष्यजन्मामध्ये कलियुगामध्ये मोक्ष प्राप्त होऊ शकतो. त्यावेळेला सूतांनी सांगायला सुरुवात केली की ज्या वेळेला परीक्षिती राजाला शुकदेवांनी श्रीमद भागवत ऐकवलं आणि त्या भागवत श्रवणानं 7 दिवसामध्ये परीक्षिती राजा मुक्त झाला. ती भागवताची कथा मी तुम्हाला ऐकवतो, कारण त्यावेळेला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्याच वेळेला एक प्रसंग असा घडला ज्या वेळेला शुकदेव आले आणि परीक्षिती राजाला आता ते श्रीमद भागवताची कथा सांगणार. त्याच वेळेला म्हणाले, स्वर्गामधून सर्व देवदेवता हातामध्ये अमृतकुंभ घेऊन, जे अमृत प्यायल्यामुळे अमर होतो अशी एक कल्पना आहे आपल्याकडे, त्याला अमृत म्हणतात. अशा सर्व देवतांच्या हातामध्ये अमृतकुंभ आहे आणि अशा पद्धतीनं सर्व देवता त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांनी शुकदेवांना प्रार्थना केलेली आहे की तुम्ही हे जे भागवत आहे ते आम्हाला ऐकवा आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्ही परीक्षिती राजाला हे अमृताने भरलेले कुंभ देतो. यानं काय होईल तर त्याचं आयुष्य वाढेल. आत्ता जे त्याच्याकडे 7 दिवसाचं आयुष्य आहे ते त्याचं वाढेल. त्यावेळेला शुकदेवांनी परीक्षिती राजाची परीक्षा पाहिली. त्यांनी परीक्षिती राजाला विचारलं की राजा तू सांग तुला काय हवं आहे.
म्हणजे हे कथामृत हवं आहे का आत्ता हे जे देव घेऊन आले ते अमृत हवं आहे? तुला खरं रत्न हवं आहे का काचेचा एक तुकडा हवा आहे? असा भागवतामध्ये उल्लेख आहे. आणि परीक्षित राजाने आपल्या सगळ्यांच्या पुण्याई करता श्रीमद भागवताची कथा मला हवी आहे, मला ते अमृत नको, मला श्रीमद भागवताचं कथामृत पाहिजे असं शुकदेवांना सांगितलं. आणि त्यामुळे आपल्याला हे श्रीमद भागवत श्रवण करण्याची, त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळेला असं सांगतात की पुन्हा एकदा तराजू आणला आणि मुक्तीची सर्व साधनं एका पारड्यात ठेवली आणि श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे तो एका पारड्यात ठेवला आणि भागवताचं पारडं जड झालं. आणि त्यावेळेला सर्वांनी असा निर्णय दिला की श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे याच्या पठणानं, श्रवणानं भागवतामध्ये भागवत सांगण्यापेक्षा श्रवणाचं पुण्य अधिक आहे बरं का. आपण सगळेजण भागवताचे विद्यार्थी आहोत, आपण कधी ना कधीतरी भागवत सांगणार आहोत, पण हे निश्चित लक्षात ठेवायचं की भागवत श्रवणाचं पुण्य अधिक आहे. आणि तो जो सप्ताह विधी आहे त्या विधीमुळे सर्वजण खात्रीनं मुक्त होतील असं त्या ठिकाणी निर्णय झाला. आणि त्यावेळेला शौनकांनी विचारलं की मुळामध्ये तुम्ही हे सांगताय ते तुमची त्या ठिकाणी भेट केव्हा झाली? तेव्हा शुकदेव म्हणाले, क्षमा करा, त्यावेळेला सूत म्हणतात शुकदेवांनी मला हे शिकवलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी मी तर प्रत्यक्ष हजर आहे, पण त्यांचा शिष्य या नात्याने मला शिकवलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला पुढची कथा सांगतो. ती म्हणजे देवर्षी नारद ज्या वेळेला त्रैलोक्यामध्ये देवर्षी नारदांचं भ्रमण चालू होतं त्याच वेळेला बद्री केदार क्षेत्री सनत, सनंदन, सनातन आणि सनतकुमार अशा चौघांची देवर्षी नारदांची गाठ पडली. आणि देवर्षी नारद अत्यंत अस्वस्थ आहेत, उद्विग्न आहेत आणि येरझाऱ्या घालतात. ह्या ऋषींनी देवर्षींना विचारलं की तुमची अशी मनस्थिती का झाली आहे, तुम्ही असे उद्विग्न का दिसता? एखाद्याचं धन चोरीला गेल्यानंतर त्याची जशी परिस्थिती होते तशी तुमची आत्ता परिस्थिती झाली आहे, तेव्हा याचं कारण काय आहे? तेव्हा नारदांनी त्यांना सांगितलं की पृथ्वी सर्वोत्तम आहे असं समजून मी या पृथ्वीवरती भ्रमण करण्याकरता आलो. आणि मग मी पृथ्वीवरची कोणकोणती तीर्थक्षेत्र फिरलो ह्याचा उल्लेख देवर्षी नारदांनी केला. म्हणाले, मी पुष्कर, गया, प्रयाग, काशी, गोदावरी अशा ठिकाणी फिरलो, परंतु मला या सगळ्या ठिकाणी काय दिसलं तर आता कलियुगाचा प्रभाव फार वाढलेला आहे. सत्य राहिलेलं नाही, तप राहिलेलं नाही, पावित्र्य राहिलेलं नाही, दान राहिलेलं नाही, धर्म राहिलेलं नाही आणि सर्व मनुष्य केवळ आपल्या उपजीविकेमध्ये व्यग्र आहेत. कलियुगाचे जे दोष आत्ता आपण पाहतोय त्या सगळ्याचं वर्णन देवर्षी नारदांनी केलं. किंबहुना ह्याच्यापेक्षा विदारक वर्णन हे देवर्षी नारदांनी केलं. आणि नारद म्हणतात, कलियुगाचे दोष पाहत पाहत ज्या वेळेला मी भगवान श्रीकृष्णांनी यमुनेच्या तटावरती ज्या सगळ्या लीला केल्या त्या ठिकाणी गेलो तेव्हा मला एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं. ते दृश्य असं होतं की एक तरुण स्त्री विलाप करते आहे, केस सोडलेत तिने, ती विलाप करते आहे आणि तिच्या मांडीवरती दोन वृद्ध हे निपचित पडलेले आहेत. आणि देवर्षी नारद म्हणाले, मी त्या दृश्याकडे पाहत निघालो आहे आणि त्या स्त्रीनं मला बोलवलं आणि तिनं मला सांगितलं की हे साधू पुरुषा, तुम्ही क्षणभर माझ्या जवळ थांबा आणि माझ्या चिंतेचं, माझ्या शंकेचं निवारण करा, कारण आपल्या दर्शनाने सुद्धा मी तृप्त झालेली आहे.
तेव्हा नारदांनी विचारलं की हे देवी तू कोण आहेस, तुझी अशी अवस्था का झाली आणि हे दोन तुझ्या मांडीवरती जे झोपलेले आहेत ते कोण आहेत. तेव्हा ती स्त्री सांगते, माझं नाव भक्ती, त्या भक्ती देवी आहे आणि हे दोन माझे पुत्र आहेत, एक आहे ज्ञान आणि एक आहे वैराग्य. आणि या आजूबाजूला ज्या स्त्रिया बसल्या आहेत या गंगा सरस्वती आदी नद्या आहेत, तिच्या भोवताली अनेक स्त्रिया बसल्या होत्या, त्यांचा तिने परिचय करून दिला. आणि मग नारदांनी विचारलं की तुझी अशी अवस्था का झाली. त्यावेळेला ती सांगते की कलियुगाच्या प्रभावामुळे माझी अशी अवस्था झाली. माझा जन्म हा द्रविड देशातला, कर्नाटकात मी वाढले, महाराष्ट्रामध्ये मला काही ठिकाणी सन्मान मिळाला, पण ज्यावेळेला मी गुजराथमध्ये पोचले त्यावेळेला मला अशी वृद्धावस्था प्राप्त झाली आणि मी वृद्ध होण्यापूर्वीच माझे हे दोन पुत्र आहेत, एक ज्ञान आणि वैराग्य, यांना त्याहीपेक्षा अधिक जर्जर त्यांची अवस्था झाली आहे. तेव्हा तुम्ही या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी मार्ग दाखवा. लक्षात घ्या, संतांचं हृदय हे दुसऱ्याचं दुःख पाहून ज्यांना दुःख होतं त्यांना संत म्हणतात. नारद एका अर्थाने संत आहेत, कारण त्यांनी त्या स्त्रीला वचन दिलं आहे की हे देवी, मी तुला या दुःखातून निश्चित बाहेर काढीन आणि त्याच्याकरता जे काही करायला लागेल ते सगळं मी करीन. त्यावेळेला नारदांनी तिला सांगितलं की मी तुझ्या पुनरुत्थापनेसाठी जे काही करावं लागेल ते निश्चित करीन. म्हणून देवर्षी नारदांनी त्या ठिकाणी गीतेचा पाठ केला, वेदमंत्रांचे जयघोष केले. परंतु हे सगळं करूनसुद्धा त्या दोन निश्चित पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला फारसा तजेला प्राप्त झाला नाही. त्यावेळेला तिने विचारलं की मुळामध्ये ज्यावेळेला कली आला तेव्हा परीक्षिती राजानं कलीला आपल्या राज्यामध्ये मुळात स्थान का दिलं. तेव्हा नारद म्हणले की कलियुगामध्ये हे जे सगळे दोष आहेत, कृतये ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखई कलौतत हरिकीर्तना, कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं अत्यंत सोपं साधन असं आहे, यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. ह्या कलियुगामध्ये भगवंतांचं कीर्तन केलं, त्यांचं ध्यान केलं, त्यांचं नामस्मरण केलं तरीसुद्धा त्यांची प्राप्ती होते. हा ह्या कलियुगाचा मोठा गुण आहे आणि म्हणून ह्या परीक्षितीनं त्या कलीला आपल्या राज्यामध्ये स्थान दिलं. नारद म्हणाले, तू काही काळजी करू नकोस, मी सर्व परीनं तुझं जे दुःख आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करीन. नारद पुन्हा पुन्हा वेदांचे जयघोष करतायत, मंत्रघोष करतायत, पण त्यानं काही त्या दोघांना ज्ञान आणि वैराग्य ह्या भक्तीच्या पुत्रांना काही अवस्था प्राप्त झाल्याने त्याच वेळेला आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमध्ये देवर्षी नारदांना असा उपदेश झाला की नारदा, तुम्ही सत्संग करा. आता मुळात सत्संग म्हणजे काय हे काही नारदांना माहिती नव्हतं अशातला भाग नाही. पण आपलीच एखादी वस्तू असते आणि ती आपण घरामध्ये इतक्या व्यवस्थित ठेवतो की तीच वस्तू आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा सापडत नाही. हेच नारदांचं झालं आहे. नारदांना माहिती नाही आहे अशातला भाग नाही, पण नारदांच्या आत्ता ते लक्षात येत नाही की सत्संग करा म्हणजे नेमकं काय करा आणि त्या आकाशवाणीचा अर्थ काय हे विचारत देवर्षी नारद महाराज सगळीकडे फिरतायत
अनेक ऋषीमुनी ज्यांना भेटले आहेत त्या सगळ्यांना विचारतायत की सत्कर्म म्हणजे काय, कुठलं अनुष्ठान मी करू. त्यावेळेला त्या आकाशवाणीनं मला जे सांगितलं त्याचा अर्थ काय. आणि योगायोगानं ह्या उद्विग्न मनस्थितीमध्ये देवर्षी नारद असताना त्यांची गाठ सनतकुमारांशी पडलेली आहे. आणि देवर्षी नारदांनी सनतकुमारांना हा प्रश्न विचारला की नेमकं सत्संग म्हणजे काय, जी आकाशवाणी झाली आहे त्याचा अर्थ काय. त्यावेळेला या सनतकुमारांनी सनकादिकांनी देवर्षी नारदांना सांगितलं, तुम्ही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या पुनरुत्थापनासाठी श्रीमद भागवत कथा सप्ताह करा. आता आपण जर परंपरा पाहिली तर देवर्षी नारदांनीच व्यासांना हे सांगितलं आहे, पण नारद म्हणतायत सप्ताह करा. म्हणजे सप्ताहाचा विधी काय आहे तो मला माहिती नाही आणि तो करणार कोण, त्याच्याकरता तुमच्यासारखे दुसरं योग्य कोणी नाही. तेव्हा देवर्षी नारदांनी सनकादिकांना सांगितलं की तुम्ही श्रीमद भागवत सप्ताह करा. त्यावेळेला सनकादिक त्या ठिकाणी त्यांनी सप्ताह केलेला आहे आणि त्या सप्ताहामध्ये सर्व देवदेवता आलेले आहेत, सर्व ऋषी आलेले आहेत, त्यांची मोठी यादी दिलेली आहे. उपनिषद आले आहेत, वेदांमधले मंत्र आले आहेत आणि हे सगळे ती भागवत कथा ऐकायला आलेले आहेत. आणि त्या भागवत कथेचा परिणाम असा झाला, सर्व नद्या त्या ठिकाणी आल्या की ती कथा ज्यावेळेला पूर्ण होत गेली त्यावेळेला प्रत्यक्ष त्या ठिकाणी भक्तिदेवी आपल्या 2 पुत्रांसह हजर आहे. मग भागवत का करा असा प्रश्न एका ठिकाणी विचारला गेला. त्यावेळेला सूत असं सांगतात की भगवंत ज्यावेळेला स्वधामाला गेले, ज्यावेळेला त्यांनी हे धाम सोडलं, त्यावेळेला ते जाण्यापूर्वी उद्धवाने भगवंतांना विचारलं की भगवंता, तुम्ही आता निजधामाला गेल्यानंतर आम्ही कुणाकडे पाहायचं. त्यावेळेला भगवंतांनी उद्धवाला दिलेलं उत्तर असं आहे की उद्धवा, मी कुठेही जात नाही आहे. मी माझं तेज जे आहे ते या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये काढून ठेवतो आहे. ज्या वेळेला असं वाटेल की माझी भेट घ्यावी, मला आठवावं, असं ज्या वेळेला तुला पुन्हा पुन्हा वाटेल त्यावेळेला एक कर, या श्रीमद भागवताचा पाठ कर. अशा प्रकारे भगवंतांनी उद्धवाला उपदेश केला आहे. आपण श्रीमद भागवताची जी आरती करतो त्या आरतीमध्ये सुद्धा नाथांनी असं वर्णन केलं आहे की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा ग्रंथ नाही, ही भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष वाङ्मयीन मूर्ती आहे, येणेमयी मागमयीन मूर्ती असे भगवंत सांगतात. आणि ती कथा ज्यावेळेला चालू होती तेव्हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष भक्तिदेवी हजर झाल्या. आणि केवळ भक्तिदेवी नाही तर तिच्या 2 पुत्रांसह श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते या महामंत्राचा जप करत भक्तिदेवी त्या ठिकाणी हजर झाल्या. भक्तिदेवीनं त्या सगळ्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं की कलियुगामध्ये माझा लोप होत होता, परंतु या कथामृतामुळे मला पुन्हा पुनरुज्जीवित प्राप्त झालेलं आहे. तेव्हा आता मला तुम्ही अशी जागा द्या ज्या ठिकाणी मी राहू शकेन. त्यावेळेला देवर्षी नारदांनी भक्तीला राहण्यासाठी एक जागा दिली. ती जागा म्हणजे भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये तू राहा. तेव्हापासून भक्तिदेवी ज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये नित्य निवास करतात. अशी कथा श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या 3ऱ्या अध्यायापर्यंत येऊन थांबते. आणि त्याच्यानंतर श्रीमद भागवतामध्ये जे सुरू होतं ते
गोकर्णोपाख्यान. आज आपण या आख्यानापर्यंत थांबू. भक्तिदेवीची जी कथा आहे त्यापर्यंत थांबू आणि उद्या आपण गोकर्णोपाख्यान आणि पुढचा भाग घेऊयात.